यावेळेस सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटल्यावरनं मोठा वादंग उफाळलेला आहे। काँग्रेसनं हे आक्षेपार्ह विधान केलेलं आहे आणि यावरनं आपण पाहतोय राष्ट्रवादीनं सुद्धा आता काँग्रेसला चांगलंच फैलावर घेतलेलं आहे। अमोल मिटकरी यांनी काँग्रेसचं अधःपतन याचमुळे होतंय असं म्हणत थेट त्यांच्यावर वार केलेला आहे। बीडमधील एका पत्रकार परिषदेमधला व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसने ही टीका सुनेत्रा पवारांवर केलेली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसंदर्भात असं वक्तव्य केल्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच चिडलेले आहेत। बीडमधील पत्रकार परिषदेचा हा व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसकडून ही टीका झाल्यानंतर आपण पाहतोय अमोल मिटकरी यांनी साम टीव्हीलाही प्रतिक्रिया देत असताना काँग्रेसवर ताशेरे ओढलेले आहेत। काँग्रेसचा विचार आणि काँग्रेसचं एकूणच अधःपतन का झालेलं आहे याचं एक कारण आता समोर आलेलं आहे असं म्हणत त्यांनी थेट हल्ला काँग्रेसवर केलेला आहे। बीडमधील पत्रकार परिषदेत आपण पाहतोय धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे दोघेही बसलेले होते। वारंवार एक प्रश्न कायदा सुव्यवस्थेवर विचारण्यात येत होता, त्यावर मात्र सुनेत्रा पवारांनी काहीही बोलले नाही, त्यामुळे हा वाद निर्माण झाला। आमच्या नेत्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या संदर्भानं गुंगी गुडिया अशा पद्धतीचा उल्लेख करून एक ट्विट केलेला आहे। खरं तर गुंगी गुडिया अशा पद्धतीचा शब्दप्रयोग पहिल्यांदा देशाच्या माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या संदर्भानं यापूर्वी काँग्रेसच्या विरोधी पक्षात असलेल्या त्यावेळच्या नेत्यांनी केलेला होता। आपल्याला सर्वांना माहीत आहे की स्वर्गीय इंदिरा गांधी या देशाच्या सर्वाधिक यशस्वी पंतप्रधान म्हणून या देशानं आणि संपूर्ण जगानं पाहिलेलं आहे। स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या व्यतिरिक्त आजपर्यंत देशामध्ये झालेल्या कुठल्याही पंतप्रधानांना पाकिस्तानचे 2 तुकडे करून साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।